कॅमेरामन थोडंसं व्यास टॉस बॉक्समध्ये घ्या. मॅन ऑफ द मॅचचं किताब त्या ठिकाणी ऋषीला दिलं जातं. 11 बॉलमध्ये 40 धावा बनवणारा ऋषी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग केली सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये केसीसी नेरळ टीमच्या विपक्षामध्ये. 11 बॉलमध्ये 40 अर्धशतक अगदी थोडक्यात हुकलं, कारण की टीमला धावा हव्या होत्या. त्यासाठी मात्र अक्षय मात्रे स्ट्राईकवरती राहिला आणि
मॅचला सुरुवात होती आहे. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच हरीश कराले गोलंदाजी मार्कवरती आलेत. मोरिया 11 पायरमल टीमकडनं आपण पाहताय पहिलं षटक, प्रारंभिक षटक नेहमी जबाबदारी असते. हरीश कराले म्हटल्यानंतर टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव, नेहमीच एक चांगलं क्रिकेट खेळत असतात. लेदर क्रिकेट देखील फार उत्तम दर्जाचं खेळतात आणि आता जर पाहायला गेलं तर ऑफिशियल देखील तेवढाच चांगली कामगिरी सातत्यानं करत असतात. लेदरच्या मॅचला देखील ऑफिशियल म्हणून आपण पाहता. समोर आपण पाहताय नितीन धुले. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न, दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि पहिला आदरा मिळतोय श्रीवीरा बीड टीमला. नितीन धुले इथून बाद. जितका वेगाची अपेक्षा होती ना नितीन धुलेला, त्यापेक्षा कमी वेगानं बॉल आला. बॅट अगदी वरून फिरली आणि बॉल अगदी खालीच राहिला आणि सरळ एस्टनवरती आदळला. नितीन धुले इथून मात्र बाद होतोय. पहिला आदरा मिळतोय श्रीवीरा बीड टीमला. नितीन धुलेच्या विरोधामध्ये लेफ्टी बॅटर हे फार महत्त्वपूर्ण होतं. लेफ्टी बॅटर उभा राहणं फार गरजेचं असतं या मैदानावरती, कारण की या मैदानावरती लेफ्टी बॅटरला भरपूर सारा ॲडव्हान्टेज आहे. ज्यावेळी बॅटवरती बॉल व्यवस्थित येतो ना, त्यावेळी तो बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडेच पाहायला मिळतो. परंतु इथे पहिल्याच बॉलवरती विकेट आली. हरीश कराले हे नावाचं वादळ प्रत्येक मैदानावरती गुंगावत असतं आणि ते मात्र पहिल्या बॉलवरती त्यांनी दाखवून दिलं. पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मिळवली आणि आता मैदानाच्या आतमध्ये जय धुले तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. जय धुले बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. तिसऱ्या क्रमांकावरती नॉस्ट्राईक एंडवरती महेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती जय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी लवकरच बॅटिंगसाठी आतमध्ये जावं लागते, कारण की पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर आता त्याला मैदानाच्या आतमध्ये जावं लागतं. परंतु हे क्रमांक त्याच्यासाठी फार चांगला आहे, कारण की त्याच क्रमांकावरती भरपूर चांगली बॅटिंग करत असतो. हो, यावेळी समोरच्या दिशेनं लॉफ्ट करायचा होता, परंतु बॉलवरती गती पाहायला मिळाली. थोडासा पुढे ठेवला आणि तिथून बॉल अगदी राईज झाला, एस टी रक्षकाकडे निघाला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक चालू आहे, पहिली विकेट आली, त्यानंतर मात्र हा डॉट बॉल थोडासा दबाव जरूर असेल आता श्रीवीरा बीड टीमवरती, कारण की पहिल्या 2 बॉलमध्ये रन्सच आला नाही, विकेट आली आहे. हो, हरीश कराले यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी बॉलला थोडंसं स्टॉप केलं, थांबवण्याचा प्रयत्न केला. धाव मात्र इथून देखील मिळणार नाही आहे, रिक्स घ्यायचीच नाही आहे. महेंद्र नॉस्ट्राईक एंडवरतून तेच सांगतायत, रिक्स नको आहे, कारण की 4 षटकांची मॅच आहे. एक षटक जरी या षटकामध्ये कमी धावा आल्या तरी देखील येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपण रन्स बनवू शकतो. एक विकेट लवकर आली आहे, नितीन लवकर परतला आणि आता मात्र इथून चांगली कामगिरी आपल्याला करावी लागेल. एक चांगली टोटल, एक चांगली धावसंख्या धावफलकावरती लावावी लागेल, त्यासाठी हे प्रयत्न. इथे देखील आपण पाहता येस लागली आहे आणि काय कॅच पकडला एस टी रक्षकानं. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक हादरे देत असताना श्रीवीरा बीड टीमला हरीश कराले, एक चांगले गोलंदाज नेहमीच आपण पाहता एक चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्यांची चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं आज देखील पाहायला मिळते. विकेट्स आली आहे, जयला देखील परतावं लागतंय. थोडंसं सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करत होता, थोडासा वेळ घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु वेळ घेत असताना इथून आपण पाहताय एक फटका मारण्याच्या नादामध्ये तो इथून बाद झाला. तेजस 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. हार्ड हिटर, विस्फोटक, आक्रमक असा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो तेजस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. आज खऱ्या अर्थानं नेरल विभागामधील 4 टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यातील एक टीम आपण पाहताय जी या स्पर्धेमधून बाहेर निघाली आहे.
नेरलपाडा टीमनं KCC नेरळ टीमला पराभूत केल्यानंतर तिचा या स्पर्धेमधील प्रवास या ठिकाणी समाप्त झाला आणि आता मात्र नेरलपाडा टीम सरळ जाऊन पोहोचली ती मात्र या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये. त्यानंतर मात्र होणाऱ्या या 4 मॅचमधून मात्र जो संघ पुढे निघेल तो त्यांच्याबरोबर क्वार्टर फायनलची मॅच खेळेल. या स्पर्धेतील तिसरी क्वार्टर फायनल ती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 4 बॉलवरती जबरदस्त गोलंदाजी चालू होती, परंतु त्यानंतर तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि ज्यावेळी तो मैदानाच्या आतमध्ये चालला होता ना त्याचवेळी मी म्हटलं देखील होतं की विस्फोटक आक्रमक विध्वंसक असा फलंदाज आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जो सेट गोलंदाज 4 बॉल त्यानं चांगले टाकले होते त्याच्याच विरोधामध्ये अगदी एकाच रिजनमध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले. एक चौकार आला आणि त्यानंतर एक षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वरती. 2 बाद 10. 2 बंधू मैदानाच्या बाहेर आलेत, नितीन दुले आणि अजय दुले, आणि त्यानंतर मात्र तेजस रुटे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले. 10 धावा धाव फलकावरती. 6 बॉल ज्यानं प्रतीक्षा केली आहे स्ट्राईकवरती येण्यासाठी तो महेंद्र आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला इथून पाहायला मिळेल. 6 बॉलची प्रतीक्षा अगदी समाप्त झाली आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल आणि बॅटिंगसाठी समोर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती माही आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला तो अजय. पहिलं षटक समाप्त झालंय. 38 षटकाचं पॉवर प्लेचं षटक समाप्तीनंतर अगदी अजयला लगेच सेकंड ओव्हरमध्ये बोलवलंय. हो, इथे हलक्या हातानं आपण पाहताय कट केली आहे, परंतु शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत, तिथून देखील एक सिंगलच पाहायला मिळते. गती थोडी कमी मिळाली या बॉलवरती. अगदी जर का बॅटच्या बरोबर मिडलला बॉल लागला असता तर मात्र धावा जास्ती प्रमाणात पाहायला मिळाल्या असत्या, परंतु एक सिंगलच धाव इथून आपण पाहताय. बॅटची अगदी आपण पाहताय बाहेरची कडा घेतली होती. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 वरती. बॅटिंग करते श्रीवीरा बीड. याच विभागामध्ये बरंचसं नाव लौकिक असलेली ही टीम आपण पाहताय. कर्जत नाही ते कर्जतच्या बाहेर जास्त खेळायला आवडतं या टीमला. ओ यावेळी हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल केलाय. फटका मिस टायमिंग आहे. पकडली आहे कॅच. बरोबर अगदी जालं विणलाय. त्या जाल्यामध्ये सपशेल अडकलाय तेजस रुटे. हरेश करालेच्या विरोधामध्ये 2 मोठे फटके आले होते, परंतु त्यानंतर आपण पाहताय बरोबर इथे कॅच पकडली आहे आणि मात्र तेजसला इथून परतावं लागतंय. तीन महत्त्वपूर्ण विकेट्स आल्या. 3 मोठे धक्के मिळालेत श्रीवीरा बीड टीमला.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय छोटा पॅकेट बडा धमाका शिवम लोभी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 5व्या क्रमांकावरती. जितके चांगले क्रिकेटर आहेत ना तितकेच चांगले समालोचक देखील आहेत. अगदी आपण पाहताय कालच्याच दिवसामध्ये सावलेच्या मैदानावरती चालू असलेल्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकला होता आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय की ते या ठिकाणी खेळण्यासाठी आलेत. भरपूर बिझी शेड्यूल असतो आणि त्यानंतर जॉब देखील पाहतात, कॉलेज पाहतात आणि खेळावरती देखील तेवढंच प्रेम, समालोचन देखील फार उत्तम दर्जाचं करत असतात. तेजस किती रे लागली काय किती 8 2 विकेट किती बॉल आपला कुठे एक ओव्हर 2 ओ हलक्या हातानं पास केअर केला. अगदी आपण पाहता सेन्सिबल पद्धतीनं ड्राईव्ह करत असताना शिवम लोभी यांना मी तर म्हणेन प्रत्येक गोलंदाजाची व्हेरिएशन माहिती असेल. त्यानंतर कशा पद्धतीनं बॅटिंग करायची हे माहिती असेल कारण की समालोचक अगदी बारकाईनं पाहत असतो प्रत्येक गोलंदाजाला. आणि तदनंतर आपण पाहताय फलंदाजांना देखील तो कोणत्या पद्धतीनं फटके एक्झिक्यूट करत असतो, बॉलर कोणत्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर करत असतात. हो पुढे टाकला होता फटका तर चांगला आहे परंतु फिल्डर आहे डीप मध्ये पकडली एक कॅच बरोबर. अगदी आपण पाहते ना शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर या दोन फिल्डरांच्या मधून बॉल काढला होता परंतु डीप कव्हर मध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दोत्रेच्या मैदानावरती नमो चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये मॅन ऑफ दी सिरीजचा किताब ज्याला मिळालाय तो खंडू लोभी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. ओ पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. खंडू लोभीची तलवार चालली मैदानावरती. षटकार. ही सुरुवात दोत्रेच्या मैदानावरती डेच्या स्पर्धेमध्ये नमो चषकामध्ये पाहायला मिळाली. ज्या वेळी खऱ्या अर्थानं मैदानावरती बॅटिंगसाठी गेला त्यावेळी एक चांगली टोटल त्याच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळाली. आणि आता षटकार आलाय. षटकारांची धावसंख्या जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचते ती 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर इथून पाहायला मिळतात. श्रीबीरा बीड टीमच्या धावा धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतात. विकेट जरूर आल्यात परंतु धावा अगदी आपण पाहायला गेले ना तर चांगल्या पाहायला मिळतात. इथून देखील आपण पाहताय 11च्या 11 जे खेळाडू आहेत ना ते देखील बॅटिंग करू शकतात. इतकी मोठी बॅटिंग लाईनअप या टीमकडे आहे. त्याच्यामुळे विकेट्स गेले त्याचा दबाव त्यांच्यावरती अगदी कोणताच नसेल कारण की प्रत्येक फलंदाज इथून बॅटिंग करू शकतो. हो यावेळी थोडासा पडल्यानंतर खाली राहिला. फिल्डर त्या ठिकाणी डीपमध्ये आहेत, प्रयत्न करतात बॉलला तर स्टॉप केला. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव जरूर आपल्याला पाहायला मिळेल. बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 19 वरती. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर 19 धावा या धावफलकावरती आहेत. 4 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. नितीन बाद झाला, त्यानंतर महेंद्र देखील बाद झालेत, तेजस बाद झालेत. सॉरी नितीन, महेंद्र, जय, तेजस हे 4 फलंदाज बाद झाल्यानंतर आता शिवम लोभी आणि खंडू लोभी हे 2 फलंदाज महत्त्वपूर्ण काम मैदानाच्या आतमध्ये पार पाडतात. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. 19 धावा धावफलकावरती. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज
रोशनला आपण पाहताय मोरिया 11 पायरमल टीमकडनं. हो, पहिलाच बॉल समोर टाकला होता. अगदी कटरचा वापर केला. लेफ्टी फलंदाजाच्या विरोधामध्ये थोडंसं अँगलनं गोलंदाजी करत असताना बाहेरच्या दिशेनं बॉल काढतायत. बॉलला थोडंसं वलन देत आहेत. माहिती आहे खंडूचा स्ट्रॉंग झोन आहे लेग साईडला, तिथे मात्र बॉल देण्याचं काम करत नाही आहे. थोडंसं पाठीमागे ठेवला, तिथून बॉलला कट केलं आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. रोशन हो, यावेळी बरोबर मिडल केलाय आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय. फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 वरती. अगोदरचा बॉल अगदी जर पाहायला गेलं तर थोडासा मागे ठेवला होता, परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर थोडा पुढे देखील टाकला होता आणि बॉलला हाईट देखील होती. तिथे मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंगमध्ये लगेच चेंजेस पाहायला मिळाले. त्या ठिकाणी अगदी आपण पाहता फिल्डर तैनात करण्यात आला. हो, इथे देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, चुकी झाली आहे. बॉल सरळ चालला सीमारेषेच्या पलीकडे. इथे येईल चौकार, मिळतील 4 धावा. 4 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला ते म्हणजे 27 धावा धावफलकावरती. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 विकेट आल्यात तरी देखील आपण पाहता त्याच वेगानं मात्र धाबा बनवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते म्हणजे श्रीवीरा बीड टीमकडनं मोरिया 11 पायरमल टीमच्या अगेन्स्ट. इथून देखील आपण पाहता सिंगलच धाव आली. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल हो, काय फटका सजवला. बॉलला सरळ पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. स्विच हिटचा फटका, छोटा पॅक बडा धमाका, ठोकलाय षटकार. याच कामासाठी पाठवलं पुढं, प्रमोट केलं गेलं आणि ज्या ज्या वेळी खऱ्या अर्थानं संधी मिळते त्या त्यावेळी त्या संधीचं सोनं करत असतो. 4 विकेट्स आलं, त्याचा दबाव कोणताही न घेता अगदी माइंड फ्री जी बॅटिंग आपल्याला आपली स्वाभाविक बॅटिंग आहे ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवायची आहे. आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करायचं आहे. हाच उद्देश आता मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरले ते दोन्ही फलंदाज आणि काय फटकेबाजी करतायत. ज्यावेळी 4 फलंदाज लवकर बाद झाले त्यावेळी असं वाटलं होतं धावसंख्या आता थांबेल, कुठेतरी या धावसंख्येला ब्रेक लागेल, परंतु खंडू लोबी आणि शिवम लोबी बंधू मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतात. हो, यावेळी अगदी आपण पाहताय शॉर्ट फाईनलिंगला फिल्डर आहेत, त्या ठिकाणी आपण पाहता धाव मिळणार नाहीये कारण की व्यवस्थित कनेक्ट झालाच नव्हता. बॅटची अगदी आपण पाहता वरची कडा घेतली होती, पाठीमागे बॉल निघाला होता, तिथून मात्र अगदी जर पाहायला गेलं तर हा डॉटच बॉल पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलनं धाव येणार नाहीये. धावसंख्या पाहायला मिळते ती 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय हरेश कराले यांनी धावा खर्च केल्या होत्या 10. दुसऱ्या षटकामध्ये अजय यांनी धावा खर्च केल्या होत्या 9. दोनही गोलंदाजांनी 2-2 विकेट्स मिळवल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये रोशननं धावा खर्च केल्यात त्यामध्ये तब्बल 15 आणि त्याला कोणतीही विकेट्स मिळाली नाही. म्हणजे हे षटक हे फार महत्त्वपूर्ण ठरलं. ते श्रीवीरा बीड टीमसाठी महत्त्वपूर्ण षटक राहिलं. या षटकामध्ये आपण पाहताय 15 धावा तब्बल बनवल्या ते शिवम लोबी आणि खंडू लोबी यांनी. एक करतो तुम्हाला फोन मी लगेच, एक थोडा वेळ. हो 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 करतो.
बॅटिंगसाठी हितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज आपण पाहताय अरुण. हो इथे जास्त बाहेर टाकलाय. वाईट बॉल इथून पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं तर विकेट किपर अगदी या एंडचे त्या एंडला आले, इतका बाहेर आला. एक्स्ट्राची धाव फलक्यावरती. धावफलक जाऊन पोहोचले ते 36. 36 धावा धाव फलक्यावरती आलात. ऑलेंडर्स हो ऑन साईडला पुन्हा एकदा वेगानं बॅट फिरली आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉलला स्टॉप केला. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सॅकिंग एंडवरती फेकी. वासरेकोंडा एक्सप्रेस साम्राज्यकडून शिवम लोबीने जो स्विचिटचा जो षटकार मारला होता त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. शिवम आपलं कॅश प्राईज मॅच झाल्यानंतर आपण घेऊन जा. हो पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथून आपण पाहताय. याच डॉट बॉलची प्रतीक्षा मोरिया 11 पायरमल टीमला देखील होती. हरेश कराले यांनी टाकलेले डॉट बॉल. त्यानंतर मात्र धावसंख्या अगदी वेगानं पुढे चालली होती, परंतु आता फायनली शेवटच्या षटकामध्ये खंडू लोबीच्या विरोधामध्ये अरुणनी टाकलेला हा डॉट बॉल भरपूर सारं कॉन्फिडन्स वाढवलाय ते मोरिया 11 पायरमल टीमचं. हो समोरच टाकलाय, लॉप केलाय. फिल्डर त्या ठिकाणी जज करताय. जास्त हवेमध्ये गेला, उंची जास्ती लांबी कमी, पकडले कॅच लॉंग ऑन मध्ये. खंडू लोंबी या नावाचं बादल. रुपेशजी कदम साहेबांकडनं ते 100 रुपयाचं कॅश प्राईज होतं. वासरेकोंडा एक्सप्रेस साम्राज्य या बैलाचे मालक रुपेशजी कदम साहेबांकडनं शिवम लोबीच्या त्या स्विचिटसाठी रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता, त्यासाठी मात्र ते 100 रुपयाचं कॅश प्राईज होतं. जेवढं बैलगाड्यावरती प्रेम आहे तेवढंच क्रिकेटवरती देखील प्रेम आहे त्यांचं. आणि खऱ्या अर्थानं शिवमचा तो जो शॉट होता त्यासाठी मात्र ते कॅश प्राईज होतं. इथे विकेट आली आहे. खंडू बाद झाला आणि धावसंख्या जर पाहायला गेलं तर अगदी 37 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकातील जर पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली आहे अरुण या गोलंदाजांनी. जरूर त्यांनी आपण पाहताना की एक वाईट बॉल टाकलाय, परंतु 2 रनआउटच्या विकेट आल्या. त्यानंतर एक डॉट बॉल आला होता आणि त्यानंतर मात्र सेट फलंदाज खऱ्या अर्थानं खंडू लोबीची ती विकेट, ही विकेट महत्त्वाची होती. कारण की या येणाऱ्या बॉलवरती मोठा फटका जर का रोखायचा असेल ना तर तिथे मात्र खंडू लोबीची विकेट येणं फार गरजेचं होतं. ती विकेट्स आली आहे. आता बॉलिंगसाठी पुन्हा एकदा निघालेत. हो इथे देखील चांगला बॉल अगदी जर पाहायला गेलं तर स्टॅनवरतून बॉल निघून आला. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतो. शफल झाले होते, पुढे निघून आले होते. अगदी जर पाहायला गेलं तर हलक्या हातानं स्केअर केलं असतं तरी सिंगल डबल पाहायला मिळाली असती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 37. ते शिवमची खंडूची कॅच घेतली, त्याचं नाव काय रे? आदी. पब्लिक किंग वासरेकोंडा एक्सप्रेस साम्राज्य रुपेशजी कदम 22-24 यांच्याकडून जी खंडू लोबीची कॅच घेतली त्या कॅचसाठी आदी यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. म्हणजे कॅश प्राईज आहे दोन्हीकडे आहे. आणि चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. मोहाचीवाडी यंगस्टर मोहाचीवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये ममदापूर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या साजिद सर या ठिकाणी उपस्थित झालेत.
पब्लिक किंग वासरेकोंडा एक्सप्रेस साम्राज्य 22-24 या बैलाचे मालक रुपेजी कदम यांच्याकडून जी खंडू लोबीची कॅच घेतली होती आधीनं त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि त्यानंतर शिवम लोबीनं जो षटकार मारला होता रिव्हर्स त्यासाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राईज. मॅच झाल्यानंतर एक कॅश प्राईज आपण त्यांच्याकडे पोहोचू. चला कॅमेरामन थोडंसं टॉस बॉक्स कव्हर करा. त्या ठिकाणी आपण टॉस करतोय. ए छोटे मुलं सायकल सायकल साईडला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्समध्ये. आपण त्या ठिकाणी टॉस करतोय. ममदापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये यंगस्टर मोहाचीवाडी या दोन टीम दरम्यान आपण टॉस करतोय. आणखीन एक चांगली मॅच, आणखीन एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. अश्विन स्मृती चषक 2025 मध्ये एक बिग फाईट, बिग लढत जरूर पाहायला मिळेल. हे सगळे सुपरस्टार्स आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. अश्विन स्मृती चषक 2025 पर्व 5व्यामध्ये भरपूर चांगली स्पर्धा, भरपूर चांगलं आयोजन, तेवढं चांगलं नियोजन आपण पाहता आयोजकांच्या माध्यमातून. अश्विन स्पोर्ट क्लब नेवाली, आदर्श मित्रमंडळ नेवाली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांनी घेतलेली जी मेहनत आहे त्या मेहनतीतून साकार आणि संपन्न होणारी ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आमच्या गावचे संपूर्ण नागरिक देखील आपण पाहताय. गेले 3 दिवस त्यांची उपस्थिती, त्यांची हजेरी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय. जे आमच्या औलस गावचे, मोयली गावचे, त्यानंतर अगदी तमनाथ या संपूर्ण गावचे जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आहेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बीड टीमचे पाठीराखे आणि त्यानंतर पायरमल टीमचे जे पाठीराखे आहेत त्यांचं देखील अश्विन स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री विराट टीमनं दावा बनवला, त्या मात्र 37 आणि आता मात्र टार्गेट ठेवला आहे मोरिया 11 पायरमल टीमच्या अगेन्स्ट त्या 38 या धावसंख्येचं. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 24 बॉलमध्ये. पहिलं षटक वासरेकोंडा एक्सप्रेस नितीन दुले गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहता आदर्श आणि नॉन स्ट्राईक एंडवरती करण. आदर्श आणि करण ही सलामीचे 2 फलंदाज 38 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. भरपूर चांगली मॅच नितीन दुले खोंडा एक्सप्रेस आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हो, पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता, त्याला मात्र स्लॅश करण्याच्या नादामध्ये हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. नितीन दुले म्हटल्यानंतर वासरेकोंडा एक्सप्रेस अचूक टप्पा, व्हेरिएशन या सर्व गोष्टी या गोलंदाजाकडे. परिपक्व नसलेला हा गोलंदाज, नेहमीच वासरेकोंडामध्ये अगदी नावारूपाला आलेला हा गोलंदाज. विविध गावामध्ये, विविध प्रीमियर लीगमध्ये चांगलीच कामगिरी करणारा हा गोलंदाज आपल्या विभागामध्ये खेळतोय. हो, यावेळी ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका. डीपमध्ये फिल्डर आहेत माहीत या ठिकाणी. चांगली फिल्डिंग तोपर्यंत एक सिंगल धाव इथून पाहायला मिळते. अकाउंट ओपन झालाय मोरिया 11 पायरमल टीमचं. एक धाव फलक्यावरती पाहायला मिळते. नितीन दुलेच्या विरोधामध्ये कदाचित एक वेगळी प्लॅनिंग असेल मोरिया 11 पायरमल टीमच्या बॅट्समनची. एक धाव फलक्यावरती आले. थोडीशी शांत संयमी सुरुवात. पहिला डॉट बॉल. पुन्हा एकदा नितीन दुले. हो, चांगला बॉल, कटरचा वापर केला. लेफ्ट हँड गोलंदाज आहे, नेहमी राऊंड विकेटने गोलंदाजी करत असतो आणि तिथून जर पाहायला गेलं तर चांगले बॉल. इथून देखील आपण पाहताय ऑन साइडला फटका केलाय, डीप मध्ये चाललाय. तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळेल.
इथे फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर सीमारेषेच्या पलीकडे ठोकला षटकार. षटकार आला. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 7 वरती. 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा होत्या. 8 धावा धावफलकावरती आहेत. बघा बीड गावचे आमचे ब्लॉगर सोन्या 40 या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. या सर आपलं सहर्ष स्वागत या मुख्य व्यासपीठावरती. या ब्लॉग त्या ठिकाणी त्यांचं शूट होत आहे कारण की त्यांच्या गावची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. हो यावेळी आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे परंतु फिल्डर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चुकी झाली आहे. स्वतःला थांबवलं परंतु बॉल तिथून चकमा देत चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. जो षटकार मारलाय फलंदाज आदर्शनं त्या आदर्शसाठी पब्लिक किंग वासरेखोंडा एक्सप्रेस साम्राज्य बैलाचे मालक 22-24 रुपेशजी कदम साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. अगोदर 200 रुपयाचं कॅश प्राईज होतं ते जेलसाठी. त्यानंतर 100 रुपयाचं कॅश प्राईज होतं शिवम यांच्यासाठी षटकारासाठी. आता तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज लागलंय. प्रेक्षकांमधून खऱ्या अर्थानं बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळतीये. ज्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दर्जेदार खेळ चालू आहे. दोन्ही टीम सुपरस्टार्स आहेत आणि त्यांचा खेळ देखील सुपरस्टार्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. खऱ्या अर्थानं प्रमोद सर आपण पाहायला गेलं ना तर शेवटच्या 2 बॉलवरती जिथे श्री विरा बीड टीम बॅटिंग करत होती पहिल्या 4 बॉलमध्ये रन्स आल्या नव्हत्या विकेट्स आल्या होत्या. शेवटच्या 2 बॉलवरती तेजस रुटेने एक चौकार एक षटकार मारला होता. तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये रन्स आल्या होत्या 2 आणि शेवटच्या 2 बॉलमध्ये एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय जय दुले. पहिलं षटक नितीन दुलेचं. दुसरं षटक जय दुले. अगदी फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातो याच्याकडे. हो पहिलाच बॉल आणि पंच इथून सांगतात हा वाईड आहे. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आमचे शुभम डोले सुरेंदर डोले त्यानंतर सुमेश जाधव असेल आशिष जाधव आकाश सरोते त्यानंतर जय गायकवाड तुषार सोहम त्यानंतर चिवा सम्यक सार्थक हे सगळे काय मेहनत करतात. इथे देखील आपण पाहते चुकी झाली आहे. बॉल सरळ निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आणि या चौकारानं धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 17 वरती. तो त्या बैलाचा मालक आहे का? हा बघा साम्राज्य बैलाचे मालकच आहेत ज्यांनी षटकार लगावला ते आदर्श. म्हणून त्यांच्यासाठी जसा त्यांचा बैल मैदानाच्या आतमध्ये धावतो ना तसंच आता ते क्रिकेटच्या मैदानावरती बॅटिंग करतात त्याच वेगानं. एका फाटोफाट एक मोठे फटके. मनापासून धन्यवाद आमच्या संपूर्ण अश्विन स्पोर्ट क्लब नेवाली आणि आदर्श मित्रमंडळ नेवाली. काय मेहनत घेतली त्यांनी. या मैदानावरती स्पर्धा ठेवणं म्हणजे सोपं नाही आहे. इथे देखील आपण पाहताय पॅडल स्वीप केलाय. फिल्डर शिवम लोभी त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळतात. आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्याचा फायदा पूर्णपणे इथे बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 पायरमल टीमला होताना पाहायला मिळतोय. परंतु या मैदानावरती श्री विरा बीड टीम कित्येक स्पर्धा खेळली आहे प्रॅक्टिस देखील करते. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे मैदान नवीन नाही आहे. या मैदानाचा त्यांना पुरेपूर अंदाज आहे. ते अंदाज आता बांधावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 21 वरती. हो यावेळी अगदी स्क्वेअर कट केला फिल्डर आता. हो चांगली फिल्डिंग. बॉलला स्टॉप केलाय थांबवलंय बॉलला तोपर्यंत एक सिंगल जाऊ इथून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावफलक जरूर जाऊन पोहोचतंय ते 22 वरती. 22 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत 3च बॉल झालेत आणि 22 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या सुरुवातीच्या 4 बॉलला थोडंसं स्ट्रगल नितीन दुलेच्या विरोधामध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या. त्यानंतर जयवरती आक्रमण चढवलं. हो चांगला बॉल. यावेळी शफल झाले होते फॉलो केलं होतं पूर्णपणे. आपण पाहताय बॅटरला या ठिकाणी आपण पाहताय डॉटच बॉल पाहायला मिळेल
आणि इथून जर पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 1 बॉल वाईट आला होता, तो पहिलाच बॉल होता. जय दुले खऱ्या अर्थानं कमबॅक करण्यासाठी ओळखले जात आहेत आणि जर त्या 2 चौकार मिसफिल्डच्या आल्या नसत्या तर मात्र जरूर चांगली षटक पाहायला मिळालं असतं. हो, इथे मिस टायमिंग राहिला. बॉल बराच काल हवेमध्ये. खंडू लोबी वेगानं धावत आलात. खंडू लोबी म्हटल्यानंतर अगदी सेफ हँड, त्यांच्याकडनं झेल सुटणं अशक्यच आहे. त्यांनी पकडली एक कॅच आणि ज्या विकेटच्या शोधामध्ये खऱ्या अर्थानं श्रीवीरा बीड संघ आपल्याला पाहायला मिळत होता ती प्रतीक्षा समाप्त झाली आणि अखेर विकेट मिळाली आहे ती जय दुलेला. याच कामासाठी याचसाठी खऱ्या अर्थानं जय दुले खऱ्या अर्थानं लगेच गोलंदाजी मार्कवरती येत असतो. ज्यावेळी नितीन दुलेला चांगले रन्स येत असतात, तिथे विकेट्स येत नसते, त्यावेळी मात्र जय दुले लगेच गोलंदाजी मार्कवरती येतो आणि त्याला तिथून मात्र ती विकेट्स मिळत असते आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या 2 चौकार ज्या मिसफिल्डच्या आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर जय दुलेने एक डॉट बॉल फेकला आणि त्यानंतर एक विकेट देखील पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते 22 पाठलाग करायचा आहे तो 38 धावसंख्येचा. 22 आतापर्यंत धाव फलकावरती आल्यात. हो, चांगला बॉल, परंतु पंच इथे सांगतात लेग स्टंपला सोडून गेला. हा वाईटच बॉल पाहायला मिळेल. आता जयला इथून खऱ्या अर्थानं खंडू लोबी यांच्यासाठी देखील आपण पाहताय त्या ठिकाणी कॅश प्राइज आलाय. पब्लिक किंग वासरेकोंडा एक्सप्रेस साम्राज्य बैलाचे मालक रुपेजी कदम यांच्याकडून खऱ्या अर्थाने कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहे 22-24. खंडू लोबीसाठी हे कॅश प्राइज असेल. आणखीन एक व्हाईट बॉल. काहीतरी वेगळं करायचं आहे जय दुलेला. एक असा चांगला बॉल टाकायचा ना, त्यासाठी त्याने 2 व्हाईट बॉल टाकलेत. एक प्लॅनिंग नेहमीच तो मैदानाच्या आतमध्ये करत असतो. जिथे खऱ्या अर्थानं सगळ्यांचे प्रेडिक्शन फेल जातात ना, त्याच वेळी मात्र जय दुले तिथून एक चांगले प्रेडिक्शन आखत असतो आणि तिथे मात्र 2 व्हाईट बॉल आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचती ती मात्र 24 वरती. 24वा धाव फलकावरती आलात. जय दुलेचा पुढचा बॉल. हो, बरोबर आपण पाहता हलक्या हातानं स्केअर केला. श्वास स्क्वेअर लेग मध्ये बॉल निघालाय. त्या ठिकाणी फिल्डर आलेत वेगानं तोपर्यंत. हो, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. आता तेजसनं हा बॉल कलेक्ट करणं फार गरजेचं होतं. बॉलला गॅदर व्यवस्थित झाला असतं ना तर मात्र रिक्स होती या धावेमध्ये, परंतु पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा कंप्लीट. 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचलाय 26-26 धावफलकावरती. दोन्ही टीम आता सराव करतायत मैदानाच्या बाहेर, कारण की नेक्स्ट मॅच त्यांना खेळायची आहे. एकीकडे तुम्ही पाहणार आहात यंगस्टर मोहाचीवाडी, त्यांच्या विरोधामध्ये ममदापूर. एकीकडे तुम्ही पाहणार आहात साजिद शेख, तर दुसरीकडे आपण पाहताय मोहन पारदी, रोशन अडाव. हे सगळे सुपरस्टार्स आहेत. ते आज एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु ही लढाई मैदानाच्या आतमध्ये जी चालू आहे श्रीवीरा बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये मोरिया 11 पायरमळ. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये चाललेत. पाणी नाही तर एक कानमंत्र आहे आणि ते कानमंत्र घेऊन चाललेत, कारण की हरेश कराले बरेचशी चर्चा करतायत. सांगण्याचे प्रयत्न, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे आणि तो एक्सपिरियन्स आपल्या युवा खेळाडूंमध्ये शेअर करत असताना बरेचसे युवा खेळाडू घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि नेहमी पायरमल संघ आपल्याला चांगल्या लॉट्समध्ये खेळताना पाहायला मिळतो. परंतु आज जर पाहायला गेले तर बरेचसे खेळाडू नाही आहेत, अनुपस्थितीत आहेत, तरी देखील युवांना घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, आपला एक्सपिरियन्स शेअर करतात. हितेश गोलंदाजी मार्कवरती. आणखीन एक लेफ्टी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँड स्विमर गोलंदाजी मार्कवरती आला हितेश. 12 बॉल 12ची गरज. हो, इथे आपण पाहता चांगला बॉल होता, एज लागली होती. त्या ठिकाणी तेजसनं बॉलला स्टॉप जरूर केलं. कॅच घेण्याचा प्रयत्न होता, कॅच त्यांच्याकडनं ड्रॉप झाली, परंतु बॉलला स्टॉप केलं. बॉल आता तो निसटला असता तर सरळ लॉंग स्टॉपला आला असता, इतका वेग होता या बॉलवरती.
त्यात बॅटची देखील एज लागली होती. एज घेतल्यानंतर बॉल त्याच वेगानं अगदी पुढे येत असतो. हो, चांगला बॉल. अपील केली जातीये, अपील केली जातीये. डिस्कस करतायत पंच. स्क्वेअर लेग पंचांची मदत घेत आहेत. दोघांमध्ये डिस्कशन होईल, त्यानंतर डिसिजन येईल. बॅटला लागलाय की हाताला हातालाच बॉल स्पर्श झालाय. तेच स्क्वेअर लेग पंच मेन पंचाशी डिस्कस करत असताना त्यांना तेच सांगितलं आणि इथून मात्र सांगतायत की बॉल अगदी हातालाच लागलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. हितेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना हितेश आपण पाहता त्याच्याकडे सोपवलं गेलेलं शतक आणि त्या षटक्यामध्ये तो चांगलीच कामगिरी करतोय. हो, आणखीन एक चांगला बॉल. इथे मात्र बॉल सुटला हातातून. प्रयत्न केले जात आहेत शेवटपर्यंत, तोपर्यंत बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. रितेशच्या हातामधून बॉल सुटला आणि डायरेक्ट सीमारेषेच्या पलीकडे चालाय. चौकार आला. चौकार, 22चा चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 30 वरती. 30 धावा धाव फलक्यावरती. अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. 38चा पाठलाग करते आतापर्यंत. हो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर खेळलेत. बॉलर थोडेसे स्किड झाले, नाहीतर बरोबर बॉलवरती आले असते. तिथून एक सिंगल धाव आली आहे. यंगस्टर मोहाचेवाडी टीमनं टॉस जिंकला आणि त्यांचा फेडिंग करण्याचा डिसिजन आहे. जशी मॅच संपेल तसे लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 31 वरती. 7 धावसंख्येची गरज आहे. बॉल अजूनही जर पाहायला गेलं तर बाकी आहेत ते म्हणजे 8. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. सहा बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय महेंद्र आलाय, माही आलाय गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंगमध्ये थोडंसं नाराज केलंय, परंतु आता 6 बॉलमध्ये 3 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी त्याच्याकडे मात्र ती जबाबदारी दिली आहे. 6 बॉल 3 धावसंख्येची गरज आहे मोरिया 11 पायरमल टीमला. हो, फटका चांगला केला. फिल्डर नितीन दुले त्या ठिकाणी प्रयत्न करतात, बॉलला स्टॉप केला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न
आणि 2 धाबा देखील इथून कम्प्लीटच झाल्यात. चान्स बनला होता, हाफ चान्स होता, त्याला कन्वर्ट करायला होतं फुल चान्समध्ये, परंतु इथून जर पाहायला गेलं तर अगदी थोडासा पाठीमागेच पडला आणि तिथून मात्र या 2 धाबा जरूर आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला ते मात्र 37. एका धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. 5 बॉलमध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. हो, इथे टॉपिस लागली आहे, बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली आहे कॅच. फक्त एका धावसंख्येची गरज असताना देखील श्रीवीरा बी टीमचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल येत नाही तोपर्यंत या मॅचचा रिझल्ट काय आहे ते सांगूच शकत नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे, क्षणाला कधीही रंग बदलणारा हा खेळ आपण सातत्यानं पाहिला. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 4, धाव बनवायची ती 1. इथे देखील आपण पाहताय कॅच पकडली आहे. एका धावसंख्येची गरज असताना बॅक टू बॅक विकेट्स इथून आल्यात. काय कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. अगदी 5 बॉल मध्ये आपण पाहताय 1 धाव आली होती, त्यानंतर मात्र आली विकेट, त्याच्यानंतर मात्र आणखीन 1 विकेट पाहायला मिळतीये. आता येणाऱ्या आपण पाहताय बॉल शिल्लक असतील ते 3 आणि 1 धाव बनवायची आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग, त्याच्यामुळे 3 बॉल मध्ये 1 धाव ही बनवावीच लागेल. जर 1 धाव बनली नाही तर मात्र इथून पराजयाला सामोरं जावं लागेल. ती 1 धाव इथून बनली जाईल का की इथून माई पुन्हा एकदा डॉट बॉल फेकेल. माई बऱ्याचशा स्पर्धेमध्ये हे कारनामे त्याने केलेत, बऱ्याचशा स्पर्धा अशाच त्याच्या समोर आल्या, त्यावेळी त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु आता 3 बॉल मध्ये 1 धाव बचाव करेल का. 2 मध्ये 2 विकेट्स त्याने मिळवल्यात. पहिला जर का कॅच कॅरी झाला असता तर मात्र ही मॅच थोडीशी कठीणच झाली असती. ती मात्र मोरिया 11 पायरमल टीम साठी. 3 बॉल 1. हो, हलक्या हाताने कट केली आहे, डायरेक्ट हिटची संधी. हो, डायरेक्ट हिट झालीच नाही आणि इथून 1 सिंगल धाव कंप्लीट झाली, मॅच जिंकली आहे ती मोरिया 11 पायरमल टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम श्रीवीरा बीड. संघर्ष तुमचा शेवटपर्यंतचा. आणि चला, ज्यांच्यासाठी कॅश प्राइज आहे त्यांनी यायचंय. रुपेशजी कदम, साम्राज्य बैलाचे मालक, 2224 यांच्याकडून हे कॅश प्राइज होतं. शुभमसाठी 100, त्यानंतर खंडू यांच्यासाठी 100 आणि 700 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते मात्र